मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अंकी संख्येची वजाबाकीची उदाहरणं पाहणार आहोत। ही उदाहरणं सोडवत असताना आपण विविध आणि मनोरंजक अशा चित्रांचा वापर करणार आहोत। चला तर मग पाहूया एक अंकी संख्येची वजाबाकी भाग 1। पहिलं उदाहरण पाहूया। 4 वजा 2। 4 साठी आपण 4 वस्तू किंवा 4 चेंडू घेऊया। 4 साठी आपण 4 चेंडू घेतलेले आहेत। आता 4 च्या खाली अंक आहे 2, म्हणजे 4 तून 2 वजा करण्यासाठी आपल्याला 2 चेंडू खोडायचे आहेत। 2 चेंडू खोडले आणि आता उरलेले चेंडू मोजूया। 1 आणि 2 किती चेंडू उरलेत? 2 चेंडू उरले। तर उत्तर आलंय आपलं 2। 4 वजा 2 या उदाहरणाचं उत्तर आलंय 2। आपण आता पुढचं उदाहरण पाहूया। उदाहरण आहे 3 वजा 1। 3 वजा 1। 3 साठी आपण सुरुवातीला 3 चित्र घेऊया। इथे आपण कुत्रा घेऊया। 3 कुत्रे आपण घेतलेले आहेत। 3च्या खाली आहे 1, म्हणजे 1 वजा करायचा, तर आपण 1 कुत्र्याचं चित्र खोडूया आणि उरलेली चित्र आता मोजूया। 1 आणि 2 किती कुत्रे उरलेत? 2। या उदाहरणाचं उत्तर आलंय 2। 3 वजा 1 उत्तर आलंय 2। पुढचं उदाहरण पाहूया। पुढचं उदाहरण आहे 5 वजा 2। 5 वजा 2। वरची संख्या आहे 5, त्यासाठी 5 चित्र घेऊया सश्याची। 1 2 3 4 आणि 5 सश्याची चित्र घेतलीत आणि त्याखाली वजा करायचे आपल्याला 2, तर 2 सश्याची चित्र आपल्याला खोडावे लागतील। 2 चित्र आपण आता काय केलेत? खोडलेत। उरलेली सश्याची चित्र मोजूया। 1 2 आणि 3 किती चित्र उरलेत? 3। तर आपलं उत्तर येईल 3। 5 वजा 3 या उदाहरणाचं उत्तर येतंय 3। यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया। उदाहरण आहे 9 वजा 8। 9 वजा 8। वरची संख्या आहे 9, त्यासाठी आपल्याला 9 स्ट्रॉबेरीची चित्र आपण घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे एक 9। 9 वजा करायचेत 8, तर 8 स्ट्रॉबेरीची चित्र आपण खोडूया। 1 2 3 4 तुम्ही पण मोजा। 5 6 7 आणि 8। 8 स्ट्रॉबेरीची चित्र खोडलेत। किती चित्र राहिलेत सांगा बरं? बरोबर, फक्त 1 चित्र राहिलंय। तर मग ह्या उदाहरणाचं आपलं उत्तर येईल 1। 9 वजा 8 उत्तर आलंय 1। किती आलंय उत्तर? 1। यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया। उदाहरण आहे 7 वजा 4। 7 वजा 4। 7 साठी आपण 7 चेंडू घेऊया। 1 2 3 4 5 6 आणि हे 7 चेंडू घेतले। 7च्या खाली आहे 4, म्हणजे 7तून आपल्याला 4 कमी करायचे, तर 4 चित्र आपण खोडूया। 1 2 3 आणि 4 चित्र आपण खोडलेले आहेत। आता आपण उरलेले चित्र मोजूया। 1 2 आणि 3 किती चित्र उरलेत? 3। उत्तर आलंय आपलं 3। किती आलंय उत्तर? 3। 7 वजा 4 या उदाहरणाचं आपलं उत्तर आलंय 3। पुढचं उदाहरण पाहूया। 8 वजा 2। 8 वजा 2। वरची संख्या आहे 8, त्यासाठी 8 स्ट्रॉबेरीची चित्र घेऊया। 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8 स्ट्रॉबेरीची चित्र। त्याखाली आहेत 2, म्हणजे 2 स्ट्रॉबेरी चित्र आपल्याला खोडायचे। 1 खोडला आणि हा दुसरा पण
खोडला, काढून टाकले 2. आता उरलेले आपण मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6. किती चित्र उरलेत? 6. तर या उदाहरणाचं उत्तर येईल 6. 8 वजा 2 उत्तर येतंय 6. 6 वजा 2. पुढचं उदाहरण आहे 6 वजा 2. 6 साठी आपण अगोदर 6 बदकाची चित्र घेऊया. 1 2 3 4 आणि हे 5 आणि शेवटी एक 6. 6 साठी घेतलेत 6 चित्र, त्याखाली आहेत 2. आपल्याला 2 चित्र खोडायला लागतील म्हणजे हे उदाहरण आपल्याला सोडता येईल. पहिलं खोडलंय, दुसरं पण खोडलंय. आता आपल्याला किती बदकाची चित्र उरलीत ते मोजायची. 1 2 3 आणि हे 4. किती चित्र उरलेत? 4. तर या उदाहरणाचं उत्तर येईल 4. 6 वजा 2 उत्तर येते 4. पुढचं उदाहरण पाहूया. 9 वजा 5. 9 वजा 5. आता 9 साठी आपण 9 स्ट्रॉबेरीची चित्र घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 वजा करायचे 5. तर 5 स्ट्रॉबेरीची चित्र खोडूया. 1 खोडलंय, 2 खोडलंय, तिसरं खोडलंय, चौथं पण खोडलं आणि हे 5 चित्र आपण खोडलेत. 9 5 गेलेत. आता किती शिल्लक राहिले मोजूया. 1 2 3 आणि 4. किती चित्र शिल्लक राहिले? 4. तर या उदाहरणाचं उत्तर आलंय 4. 9 वजा 5 उदाहरणाचं उत्तर आलंय 4. धन्यवाद बालमित्रांनो. धन्यवाद.